जयसिंगपुरात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, सांगलीतील युवकाचा जागीच मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा. कोल्हापूर सांगली महामार्गावरील झेले चित्रमंदिराजवळ भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं सांगलीतील 26 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना सोमवारी 29 जूनच्या रात्री घडली. अपघातानंतर चालकानं घटनास्थळावरून पलायन केल्यानं त्याच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात विनायक राजू शिंदे वय 26 राहणार पंचमुखी मारुती रोड, खनबाग, सांगली, तालुका मिरज याचा मृत्यू झाला. तर सिकंदर गुलाब पेंढारी राहणार इनाम धामणी, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. याबाबत संदीप शामराव पवार वय 41 व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर राहणार पंचमुखी मारुती रोड, खनबाग, सांगली यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक शिंदे त्यांच्या ताब्यातील होंडा ॲक्टिवा MH10 DB 9977 या दुचाकीवरून कोल्हापूर सांगली मार्गाने सांगलीकडे जात होते. रात्री सुमारे 10:33 वाजण्यापूर्वी जयसिंगपूर येथील झेले चित्रमंदिराजवळ आल्यानंतर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात विनायक शिंदेचा मृत्यू झालाय. अपघातानंतर चालकानं जखमीस कोणतीही मदत न करता अथवा अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.